नमस्कार, मी महेंद्र लालबिगे, समन्वयक समिती सदस्य पुणे महानगरपालिका। आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण की 2 दिवस पूर्वी लोकमत पेपरमध्ये असं आलं होतं की सफाई कर्मचारी यांच्यावर डिजिटल वॉच। तर आमचं असं म्हणणं आहे की एकाच समाजाला तुम्ही धाऱ्यावर धरू नका। जर तुम्ही दिलेला हा डिजिटल वॉच तर सर्व कामगारांवर डिजिटल वॉच असा शब्द तुम्ही वापरायला पाहिजे होता, परंतु आपण असा शब्द वापरला नाही आणि सफाई कर्मचारी यांचा मन फार दुखावलं गेलेलं आहे की आमच्या लोकांनाच का वारंवार वाऱ्यावर धरत आहे। आणि मध्ये आता कोंढव्यामध्ये हल्ले झाले म्हणजे सफाई कर्मचारी कुठेतरी सुरक्षित नाहीये। सफाई कर्मचारीवर आता मध्यंतरी सफाई कर्मचारीचं जाऊ द्या, आता ते आपल्या जनगणनेला चाललेले लोक आहे त्यांच्यावर सुद्धा हल्ले होतात आहे। मग कुठे सफाई कर्मचारी सुरक्षित नाहीये, पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सुरक्षित नाहीये, मग काय चाललेलं आहे। तर आमचा बोलण्याचा उद्देश हा आहे की जे शब्द वापरलेला आहे ते माघार घ्यावी आणि कुठेतरी दुसरा शब्द त्याला वापरण्यात यावा। आणि पुणे महानगरपालिकेमध्ये SI DSI ची भरती हे सफाई कर्मचारीची होत नाही आणि वारंवार आम्हाला बोलण्यात येते की सफाई कर्मचारी यांचं पुनर्वसन करा। काय पुनर्वसन होणार आमचा? 15 वर्ष जर सफाई कर्मचारी काम करत असेल सफाईचा आणि त्याच्यानंतर त्याला SI ची पोस्ट मिळत असेल, DSI ची पोस्ट मिळत असेल तर त्याचा मन लागत नाही। जो काम करायला तो एकदा लागला सफाई करायचा काम तर तो त्याला त्याची सवय लागती, मग त्याची इच्छा होत नाही SI DSI बनायची। आज आमचाच एक मित्र आहे, आज तो गेल्या 2 वर्षापासून तो धडपडतोय मला SI करा SI करा SI करा। आता बिचारा शेवटी थकून बसलाय। आता मला कालच फोन आला त्याचा की बाबा मला मुकदम तरी करा। आव्हान काय तुमचं नेमकं या पत्रकार परिषद वापरलाय डिजिटल वॉच म्हणून? डिजिटल वॉच सफाई कामगारावर तो न वापरता सर्व कामगारावर वॉच डिजिटल वॉच असं ठेवा। बाकी आमचं काय म्हणणं नाही आणि सफाई कामगारांना नाराज न करता तुम्ही परत बातमी द्यावी की बाबा तो शब्द आहे। आणि पुणे महानगरपालिकेच्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे केलेले, समाजामध्ये पण त्याची तीच प्रतिक्रिया आहे। पत्रकारांनी तर मला असं दुरुस्ती करून देशामध्ये सर्वात महत्वाचा घटक